आलू चिप्स म्हटले की लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच ते आवडतात. म्हणून आज आपण आलू चिप्स पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण पांढरे शुभ्र आलूचे चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी बघा, मी अशा प्रकारचे आलू घेतलेले आहे. आपल्याला जेव्हा आलू चिप्स बनवायचे आहे तेव्हा आलू निवडताना ते आलू असे मोठे असे निवडावे, जेणेकरून आलू चिप्स जे होतील किंवा आलूचे जे आपण चिप्स बनवू तेव्हा ते छान असे मोठे होतील. तर म्हणून आपल्याला मोठेच आलू इथे घ्यायचे आहे. आता आपल्याला त्याला छान असं शिलून घ्यायचं आहे. शिलल्यानंतर त्याच्यावरचे सगळे साल काढून झाल्यानंतर बघा, आता आपल्याला अशा प्रकारे पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये असं पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हाही चिप्स करू किंवा जेव्हा हे चिप्स पाडू तेव्हा हे चिप्स असे काळे आले नाही पाहिजे. काय होतं की जेव्हा आपण जर बिन पाण्यामध्ये जर चिप्स टाकले किंवा पाणी न ठेवता जर आपण चिप्स असे काढले तर ते चिप्स तेव्हाच काळपट पडायला लागतात. म्हणून कधीही चिप्स पाडताना आपल्याला सगळ्यात पहिले चिप्स हे पाण्यामध्ये पाडून घ्यायचे आहे. तर बघू शकता, या प्रकारे आपल्याला पाणी इतपत ठेवायचं आहे जिथपर्यंत हे चिप्स पूर्ण पाण्यात बुडाले पाहिजे. तर इथे बघू शकता, या प्रकारे मी चिप्स पूर्ण पाडून घेत आहे. जेव्हाही आपल्याला चिप्स करायचे आहे तेव्हा आपल्याला काय करायचं की हे चिप्स आपल्याला सायंकाळचे करायचे आहे. सायंकाळच्या वेळेस चिप्स जेव्हा आपण करून घेऊ तेव्हा काय होईल की हे चिप्स बिलकुलच काळे पडणार नाही व छान असे हवेमध्ये सोकतील. फॅनच्या हवेमध्ये चिप्स छान बनतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर इथे बघा, छान असे चिप्स माझे पाण्यामध्ये पाडून झालेले आहे. आता याच्यामध्ये पूर्ण चिप्स मावत नव्हते म्हणून मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण चिप्स पाडून घेतलेले आहे. बघू शकता, या प्रकारे पूर्णतः चिप्स मी पाण्यामध्ये पाडून घेतलेले आहे. आता आपल्याला हे चिप्स 4 ते 5 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून याच्यामध्ये असलेला जो टार्च आहे तो पूर्णतः निघून गेला पाहिजे. जर चिप्स आपण फक्त 1 आणि 2 पाण्याने जर धुतले तर आपले चिप्स नक्कीच काळे पडतील, कारण की त्याच्यामध्ये जो टार्च असतो तो तसा शिल्लक राहतो. म्हणून आपल्याला इथे चिप्स धुताना 4 ते 5 पाण्याने नक्की धुवायचे आहे. आता बघू शकता, या प्रकारे चिप्स धुवून घेतलेले आहे आणि पूर्ण याच्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता काय करायचं, आपण आजचे जे चिप्स आहे ते न शिजवता न तुरटी घालता करणार आहोत. म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले इथे लागणार आहे ते उकळीचं पाणी. आता बघा, काय होतं की आपण जर चिप्स शिजून घेतले तर चिप्स शिजले की नाही, जर शिजले तर ते जास्त घाटा होतात व जर कमी शिजले तर ते काळपट पडतात. म्हणून आपण इथे उकळीचंच पाणी आज वापरणार आहोत. त्याच्यामध्ये 2 चम्मच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि पांढरे शुभ्र चिप्स करण्यासाठी इथं अर्ध लिंबू आपल्याला याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे. आता अर्ध लिंबू पिळून झालं, मीठ पण टाकून झालं. आता लगेच आपल्याला जे चिप्स आहे ते पूर्णतः चिप्स याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि ही जी प्रोसेस आहे हे आपल्याला लवकरात लवकर करायची आहे, कारण की हे जे पाणी आहे हे थंड नाही झालं पाहिजे. आता बघा, हे चिप्स पूर्ण टाकल्याबरोबर आपल्याला एका भांड्याने किंवा एका चमच्याने याला पूर्णतः असं मिसळून घ्यायचं आहे आणि लगेच त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. आता बघा, हे झाकण ठेवल्यावर आपल्याला हे इथपर्यंत झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत हे जे पाणी आहे ते पूर्णतः रूम टेम्परेचरवर येत नाही. आता बघा, इथे मी 2 तास हे चिप्स असेच झाकून ठेवले होते आणि बघा, इथे चिप्स छान असे शिजून तयार झालेले आहे. आता आपण उकळीच्या पाण्यात चिप्स टाकून तसेच झाकून ठेवण्याचा इथे एक फायदा आहे की चिप्स एकदम गलई शिजत नाही व एकदम कच्चेही राहत नाही, हे बरोबर शिजतात. म्हणून अशा प्रकारे चिप्स तुम्ही नक्की एकदा करा. आता इथे बघा, एका चाळणीत मी काढून घेणार आहे, जेणेकरून याच्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे. आता थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला अशा कॉटनच्या कपड्यावर टाकून घ्यायचे आहे. इथे बघा, मी सायंकाळच्या वेळेस फॅनच्या खाली हे चिप्स टाकणार आहे. हे चिप्स छान असे पिवळसर कलरमध्ये येतात, मस्त वाटतात आणि जेव्हा आपण तळतो तेव्हा पांढरे शुभ्र असे होतात. म्हणून संध्याकाळच्या वेळेस तुम्ही चिप्स नक्की एकदा करून पहा. इकडे मी हे चिप्स पूर्ण टाकून घेत आहे. आता इकडे पूर्णतः चिप्स आपले टाकून झालेले आहे. आता याला फॅनच्या हवेखाली 1 ते 2 तास तसं मोकळं राहू द्या आणि नंतर त्याच्यावर आपल्याला एक कापड टाकायचं आहे, जेणेकरून तो कापड रात्रभर आपल्याला चिप्सवर झाकून ठेवायचं आहे. रात्रभरातून हे चिप्स छान असे वाळून येतात आणि जर तुम्हाला थोडेफार ओलसर वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी याला छान अशी ऊन देऊ शकता. मी ते रात्रभर याला वाळून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी 1 ते 2 तास याला ऊन दिलेली आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडनं असलेली बेल आयकॉनची बटन प्रेस करायला विसरू नका. तसाच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि इथे बघू शकता, छान आपले चिप्स
तयार आहे. हे चिप्स छान असे पिवळसर आलेले आहे आणि जेव्हा आपण हे चिप्स तळू तेव्हा पांढरे शुभ्र असे तयार होतात. मस्त चिप्स बनतात. तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा करून पहा. आता आपण हे चिप्स तळूनसुद्धा घेऊया. तळण्यासाठी गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता चिप्स छान असे पांढरे शुभ्र होऊन येत आहे. अशा प्रकारे केलेले चिप्स बिलकुलच फेल जात नाही, म्हणून तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.